अन्नदान असतं। पुन्हा धर्मकार्यामध्ये मी सांगत असतो, आमचे हे मकरध्वज फाचगे यांचं सुद्धा म्हणजे बऱ्याच काही धर्माच्या अडीअडचणीला बरंच त्यांचं सुद्धा योगदान असतं। ही सगळी धर्म जपणारी जाणणारी मंडळी आहे। तर दिवसेदिवस या कार्यक्रमामध्ये वाढ होत आहे आणि आणखीन होत राहावी आपली या ठिकाणी अशी मी आपल्या सर्व सद्भक्तांकडून अपेक्षा व्यक्त करतो। आणि या ठिकाणी तर ही जी तरुण टीम आहे ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी धावपळ कमी वेळामध्ये 2 दिवसामध्ये भरपूर रन काढले। तर आमचे घनश्यामजी राम लक्ष्मण श्रीराम, त्याच्यानंतर गोपीनाथराव, सचिन, गोविंद, वैजनाथराव, गिरीधर, भगवानराव, भाऊराव पवार आणि गोविंद दत्ता, धोंडीबा पवार आणि बाळू पाटील, गोपाळ पवार ही जी मंडळी आहे तर या सर्व मंडळींनी अत्यंत कमी वेळामध्ये 2च दिवसामध्ये या कार्यक्रमाचं जे काही नियोजन केलेलं आहे। आता कसं आहे की 2 दिवसामध्ये नियोजन तर कमी वेळामध्ये चांगलं नियोजन केलं म्हणजे आमचे आता मार्गदर्शन करायला एक म्हणता 2 गुरुजी झालेत। आता मुकुंद गुरुजी बी आहेत आणि आपले मोहन सर फाचगे ही आहेत। आता मोहन सर म्हणजे एक असे माणसं आहेत की त्यांना रुद्धपूर जाळीचा देव महानुभाव पंथामध्ये सर्वच ओळखतात, कारण अत्यंत नम्र विनयशील असा हा व्यक्ती। आणि एवढंच नाही तर नव्या पिढीला कसं घडवता येईल, धर्म त्यांच्यामध्ये कसा रुजवता येईल ही तळमळ त्या माणसाला अहोरात्र असते आणि म्हणून नेहमीच ते धर्मसेवेमध्ये अग्रेसर असतात। आता महत्वाची एक गोष्ट आहे की नुसते जे आपले काही या लोहा तालुक्यामधले सद्भक्त मंडळी आहे तर मला असं वाटतंय की 18 गावामधली जी उपदेशी मंडळी आहे यांनी जर मनावर घेतलं तर आणि थोडी जर मेहनत केली, थोडा वेळ दिला आणि नियोजन केलं आणि जर कार्याला जर सुरुवात केली तर मला असं वाटतंय की जर खरोखर तुम्ही एकदा आमचे फाचगे सर किंवा पवार सर आपण एकदा एक अशी बैठक घ्या आणि एक बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये एक आपला ठराव तुम्ही असा पारित करा की पुढच्या वर्षापर्यंत या ठिकाणी मंदिर हे चांगलं झालंच पाहिजे। आणि ते होण्यासाठी पहा, मंदिराच्या कामाला शुभारंभ करा। या ठिकाणी एक शुभ संकेत म्हणून या पहा आष्टूर घ्या सर, नाव लिहून घ्या, म्हणजे मंदिराच्या कार्याचा शुभारंभ सुरुवात झाला। आमचे बाबर संजय राव देवराव बाबर 11,000 शुभम भवेत सुरुवात झालेली आहे। आणि निळ्याचे या रावसाहेब धोंडीबा जाधव तर यांचा सुद्धा 5,000
या ठिकाणी त्यांनी संकल्प केलेला आहे. धोंडीबाजी जाधव निळा हा संपतरावजी फाजगे लिहा. त्यांनी एक सांगितलं, तुम्ही दोन लिहिली तरी हरकत नाही. दोन हवारे दिल्या लिहा. हा हा उभा राहा. गजानन पाटील दिघे 51,000. वाजवा टाळ्या. झाला मंदिराच्या कळसापर्यंत आलं बघा. हा हे पहा सुनेगावला सुद्धा, आता सुनेगावला भवाळाचं घर नाही, पण भवाळाची लेक तिथं जाऊन पुन्हा तिथं बीजारोपण केलं. पहा सुनेगावचं सुद्धा लिहा. वाजवा, ताईचं स्वागत करा. सुनेगावचं लिहिलं का ताईचं? ताईचं काय नाव? विद्याबाई पवार हळदव 5,000. घ्या घ्या. लागू द्या हो, आता भूक लागली तरी काय हरकत नाही. हा मकरध्वजजी फाजगे यांच्या घरून सुद्धा 25,000. संदीप किसनराव फाजगे मस्कीकर यांच्याकडून सुद्धा 11,000 मंदिरासाठी देणगी आलेली आहे. एकदा वाजवा टाळ्या. फार आता बघा जवळपास पुढच्या वर्षी म्हणजे शिंदे साहेब सूरज विश्वांबर शिंदे 15,000 द्या. चला इकडं आहे का आणखीन कोणती लाडकी बहीण सांगा? माग जमलेलं हा द्या. कृष्णा लक्ष्मण जाय भाई 5,000 मंदिराच्या निर्मितीसाठी. बोरी तालुका कंधार. कळणेबाई अंबादासरावजी कळणे यांच्याकडून सरेगाव नांदेड यांच्याकडून 11,000 रुपये. अहिल्याबाई हळदे यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपयाची देणगी मंदिरासाठी आलेली आहे. प्रभाकर विश्वनाथराव शिंदे हा रिसनगाव. हा रिसनगाव लिहा. रिसनगाव हे 1 मिनिट. 11,000 रुपयाची मंदिरासाठी देणगी आली. वाजवा टाळ्या. आहे लिहिलं. नाही ना आताच नाही. आता येलेराज बाबा येतात हुडकी. तुम्हाला मोबाईल नंबरची सुद्धा गरज नाही. त्यांच्यापाशी ते हेच लावलेलं आहे स्कॅनर. 5,000 हो कौशाबाई पवार यांच्याकडून सुद्धा 5,001. त्यानंतर आता ह्या तुमच्या सगळ्या लोकांमधला जो उत्साह आहे की मंदिर झालं पाहिजे झालं पाहिजे झालं पाहिजे, हा तुमचा जो उत्साह आहे बर का, या तुमच्या उत्साहाला प्रतिसाद म्हणून
आता या ठिकाणी आमचे या लोह्याचे जे माजी आमदार आहेत रोहिदासजी चव्हाण साहेब यांच्याकडून आता या कार्यक्रमाला लगेच सुरुवात करा आणि म्हणून या ठिकाणी आता 21,000 रुपयाचा त्यांचा संकल्प या ठिकाणी झालेला आहे. 25 चला करा. हे तर आता दिले, पुन्हा मंदिर आणखीन होत आल्यावर पुन्हा आहेतच ते, काळजी करायची नाही. हा चला. नाही नाही मी सांगितलं ना, मंदिर महत्वाचं आहे, तुमचं जेवण महत्वाचं नाही. हा आता भूकच जिरली. घ्या. मनीषा लक्ष्मणराव दुधाटे गोळेगाव 5,000 रुपये. यलेराज बाबाला पाठच आहेत तो सगळ्याचे नम्र. विष्णू त्र्यंबक पाटील दिघे कारेगाव यांच्याकडून सुद्धा 11,000 रुपयाची या ठिकाणी देणगी आलेली आहे. वाजवा टाळ्या. पुन्हा हे बी नगदी आले बर का. हा सरिताबाई यशवंतराव जाधव यांच्याकडून नगदीच 5 आलेले आहेत. वाजवा टाळ्या. नाही मोहन सर. व्यंकटराव डोके पेठ शिवणी यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपयाची मंदिराला देणगी आलेली आहे. व्यंकटराव डोके पेठ शिवणी. बर वा 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 वा. बाईनं नगदी 5 दिले आणि रोज मंदिरामध्ये सगळे देवाची स्वच्छता सेवा दास्य या सगळ्या गोष्टी त्यांच्या दैनंदिन आहेत. विजी शिंदे रिसनगावकर यांच्याकडून सुद्धा या मंदिरासाठी 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. गणेश व्यंकटराव फाजगे यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपयाची देणगी या ठिकाणी आलेली आहे. दुर्गा प्रकाशराव लोखंडे लिमगाव. बर त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी 5,000 रुपये मंदिराला देणगी आलेली आहे. गणेश श्रीरामजी दिघे यांच्याकडून सुद्धा मंदिराला 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. नचिकेश कैलास गवळी यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी 5,000 रुपये देणगी आलेली आहे. चला आता लवकरच आपल्या मंदिराच्या या कार्याला अत्यंत गती आलेली आहे. रोहिदास मानिका वाळवटे मस्की यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. विठ्ठल ज्ञानोबा भवाळ जगळपूर अहमदपूर तालुका. घ्या 5,000 रुपये. विठ्ठल भवाळ
लक्ष्मण कुशब दिघे यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपयाची देणगी या ठिकाणी आलेली आहे. वामनराव नारायणराव पवार हळदव यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी 11,000 रुपये मंदिरासाठी देणगी आलेली आहे. गेलं 5 लाखापासून चंद्रकांत दिगंबर पाटील शिंदे धनेगाव तालुका जिल्हा नांदेड यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपये या ठिकाणी मंदिराला देणगी आली आहे. छान. कुणी राहिले का चुकून मुकून इकडं? मार्केट कमिटीचे संचालक दत्ता रेशमाजी पाटील दिघे यांच्याकडून 21,000 रुपये देणगी मंदिरासाठी आली आहे. कृष्णा दिनकर गुट्टे उमरज तालुका कंधार यांच्याकडून सुद्धा मंदिराच्या देणगीला 5,000 रुपये आले आहेत. तर आता बऱ्याच लोकांचे नाव मी आपल्या समोर जाहीर केले आहेत. तर आपलं जेव्हा भोजन वगैरे आटोपलं आणि मग जेव्हा निवांत झालात ना, तेव्हा पुन्हा एकदा तुमचं नाव इथे येऊन चेक करा. हा, आणि